तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप जास्त स्वागत आहे। आम्हाला जायचं होतं शॉपिंगला आणि आम्ही जाणार होतो तुळशी बागेत, पण त्याच्या आधीच रविवार पेठेमध्ये ना खूप भारी भारी गल्ल्या आहेत आणि खूप शॉपिंगसाठी मार्केट्स आहेत। त्यामधलेच हे एक लक्ष्मी नारायण मार्केट आहे जिथे होलसेल रेट मध्ये ना खूप भारी भारी ज्वेलरीज भेटतात। फक्त ज्वेलरीज नाही तर इथे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, म्हणजे डेकोरेशनचं सामान, मशीन रिलेटेड सामान, कापड वगैरे हे सगळं तुम्हाला इथे होलसेल मध्ये भेटेल। प्लस जे डेकोरेशन्स असतात, फुलं वगैरे तेही इथे खूप आहेत आणि आम्ही चालून चालून दमलेलो, त्याच्यामुळे थोडासा उसाचा रस पिला। इथे रविवार पेठेमध्ये ना खूप असे शॉप्स आहेत की जिथे होलसेल रेट मध्ये तुम्हाला कपडे भेटतील। फुल कुर्ती सेट, टॉप्स असे खूप भारी भारी एम्ब्रॉयडरी वर्कचे आहेत आणि 600, 700, 1000 अशाच रेंज मध्ये आहेत। हे तर एकदम ट्रेंडिंग व्हरायटीज मधलेच असतात, कॉर्ड सेट्स आणि आता जे काही चालू आहे ना ते तुम्हाला तिथे भेटून जाईल इझिली। तिथेच एक मनीष मार्केट म्हणून होतं, तेही होलसेल मार्केटच आहे आणि इथल्या ज्वेलरीज बघितल्या ना तर मला घेऊच वाटत होते। एकदम लग्नात घालतो तशा सेम ज्वेलरी होती आणि होलसेल मध्ये मिळणार आहेत। प्लस इथे ना खूप जास्त गल्ल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला गल्ल्यांमधूनच फिरायला लागणार आहे, पण तुम्हाला खूप सारे शॉप्स अवेलेबल होतील। आम्ही फिरून फिरून खूप दमलेलो आणि तिथेच बाहेर आलो की एक खाऊ गल्ली सारखं होतं, सो तिथेच वडापाव घेतला मस्त पैकी आणि मग समोसा चाट घेतलं होतं। शॉपिंग करून दमलं ना की तुम्हाला इथे खायची काहीच हयगाई नाहीये। खूप जास्त इथे स्टॉल्स आहेत जिथे वडापाव, समोसा चाट, भरपूर काय काय, लोणी डोसा आणि खूपच। आम्हाला इथून पुढे ना परत तुळशी बागेत पण जायचं होतं आणि इथेच खूप लेट झाला होता, त्याच्यामुळे मला असं खातच नेलंय वडापाव सगळ्यांनी। मग चालतच अंतर जवळ असल्यामुळे पोहोचलो तुळशी बागेत आणि तिथे गेल्या इतकी भयंकर गर्दी होती, पण आतमध्ये गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग शॉपिंग करायला स्टार्ट केलं। आणि इथे हे आपण अशा कुर्तीज भेटतात, सो खूप भारी होत्या आणि यातलीच एक घ्यायची होती आम्हाला। इथली एक कुर्ती घेतली आणि मग पुढे निघालो आणि बॅगचं कलेक्शन पण आहे 200-300 रुपयाला आणि मोस्ट ऑफ द 200लाच होत्या। एकदम अफोर्डेबल आणि ट्रेंडी होते। त्यानंतर कुर्ती पण बघितल्या, पण इथे खूप भयंकर गर्दी होती त्या दिवशी आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं, सो आम्ही बऱ्यापैकी तर शॉपिंग केलेलीच होती। थोडं इकडे तिकडे बघितलं आणि तिथून मग पोहोचलो आमच्या रूम कडे आणि तिथे गेल्यावरतीच ना सुजाता मस्तानी होती, सो माझ्या मम्माला आवडते त्याच्यामुळे मस्तपैकी मस्तानी घेतली आणि मग तिथून बस पकडून घरी निघालो आणि आम्ही झुडिओमध्ये वगैरे पण गेलो होतो, सो तिथे पण मस्तपैकी शॉपिंग केली। सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा आपल्या चॅनलला। बाय।